एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका तरुणाने प्रेयसीच्या पतीची धारदार कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे। अक्कलकोट रोड MIDC येथील एका कंपनीसमोर रात्री 10:15च्या सुमारास ही घटना घडली। सिद्धाराम कैलास कटप वय 20 व्यवसाय रिक्षा चालक असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे। या प्रकरणी MIDC पोलिसांनी 19 वर्षीय आरोपी संतोष महादेव पाटील याला तातडीने अटक केली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सिद्धाराम आणि आरोपी संतोष हे दोघेही एकाच परिसरात राहतात। याच परिसरातील एका तरुणीवर संतोषचे एकतर्फी प्रेम होते आणि त्याने तिला लग्नासाठी प्रपोजही केले होते। मात्र त्या तरुणीने त्याला प्रपोजला नाकारलं होतं। त्यानंतर 20 एप्रिल रोजी त्या तरुणीचा विवाह सिद्धाराम कटप याच्याशी झाला। या लग्नामुळे संतोषच्या मनात सिद्धारामबद्दल प्रचंड राग आणि आकस निर्माण झाला होता। याच रागातून संतोषने सिद्धारामला फोन करून अक्कलकोट रोडवर भेटण्यासाठी बोलावले। तिथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतोषने सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने सिद्धारामवर थेट हल्ला चढवला आणि एकापाठोपाठ एक सपासप वार केले। या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिद्धारामचा जागीच मृत्यू झाला। या खळबळजनक हत्याकांड प्रकरणी सोलापूरच्या MIDC पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।